मग मी माझा लंड काढला होता आणि तिच्या मांडीवर घासू लागलो होतो. तिच्या पुच्छीवर घासत होतो तेव्हा ती झोपेमध्ये होती आणि मला तिची टी-शर्ट अजून वर करायची होती, पण ती लाजली होती. आणि आता मी माझा लंड तिच्या तोंडावर घासू लागलो होतो आणि ती एकदम सेक्सीसाठी तयार झाली होती. असं तिचं मग मी हळूच तिची पॅन्ट खाली केली आणि मला तिचे पाय मी पसरले होते आणि तिच्या पुच्छीचा दाणा घासू लागलो होतो. आता ती एकदम वेडी झाली होती. मग माझा लंड तिच्या पुच्छीवर ठेवला होता आणि जसे धक्का मारला होता आणि तिचे डोळे उघडले होते. माझा लंड एकदम मोठा होता आणि तिची पुच्छी एकदम टाईट होती आणि तिने म्हटले की काय करतो आहेस? मी म्हटले की तुला प्रेम करतो आहे. तिने म्हटले की बाजूला हो इथून. मी म्हटले की भाभी आता हातमध्ये आहे आणि पूर्ण काम करून बाहेर येईल. मग मी माझा लंड तिच्या पुच्छीमध्ये टाकला होता. ती रडू लागली होती आणि म्हणली की मी तुझी तक्रार करणार आहे. हे बरोबर नाही आहे. मी तिला काही म्हटले नाही आणि तिची पुच्छी ठोकू लागलो होतो. काही वेळानंतर मी माझा माल तिच्या पुच्छीमध्ये काढला होता आणि तिच्यावरून बाजूला गेलो होतो. आता ती बसून रडत होती. मी म्हटले की भाभी हे कोणाला सांगू नका, नाहीतर तुमची पण बदनामी होईल. तिने काही म्हटले नाही आणि रडत होती. मग मी उठलो होतो आणि बाथरूममध्ये गेलो आणि माझा लंड साफ केला होता. तेव्हा मी परत आलो तेव्हा मी एकदम चकित झालो होतो, कारण की आता भाभी फक्त पॅन्टी आणि ब्रामध्ये होती. तिला मी बघितलं असे ती दिसत होती. हे पाहून मी एकदम चकित झालो होतो आणि मी म्हटलं हे काय आहे भाभी? तर तिने म्हटले की मला आधीपासून कोणाचा तरी लंड पाहिजे होता, पण तू आता मला ठोकले आहेस तर मला चांगली मजा देऊन ठोक. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मला ठोकत राहा. मला तुझा लंड खूप पसंत आहे. इतके ऐकून मी तिला एकदम बाहूमध्ये घेतले होते. ती पण रोमॅन्टिकमध्ये आणि तिची गांड दाबू लागलो होतो आणि तिचे बुब्स पण ब्रामधून काढून चोखू लागलो होतो. पण ती गरम होऊ लागली होती आणि ठोकून घ्यायला तयार होऊ लागली होती. मग मी तिला झोपवले होते आणि तिच्या पुच्छीवर लंड लावला होता आणि माझा लंड तिच्या पुच्छीवर लागताच ती एकदम तडफड करू लागली होती आणि म्हणाली की ये राजम आणि माझी पुच्छी फाडून दे. मी एक ठोका मारला होता आणि माझा अर्धा लंड आतमध्ये गेला होता. आणि तिच्या पुच्छीमध्ये अजून एक ठोका मारला होता आणि आता पूर्ण लंड आतमध्ये गेला आणि तिच्या तोंडात आह हू ये निघाले होते. मी आता तिला एकदम जोराने ठोकत होतो आणि तिच्या ठोकाईच्या आवाजाने पूर्ण रूम भरला होता आणि बेड पण चरचर होत होता आणि आम्ही ठोकाईमध्ये एकदम मस्त झालो होतो आणि मजा घेत होतो. तेवढ्यात ती बाजूला झाली तेव्हा तिच्या पुच्छीने पाणी काढले होते तेव्हा ती थोडी शांत झाली होती. त्यानंतर मी तिला ठोकत होतो आणि 1 तास नंतर मी माझा लंड तिच्या पुच्छीमध्ये माल काढून मोकळा केला होता. त्या रात्री तिने माझ्याकडून 4 वेळा ठोकून घेतले होते आणि दुसरा दिवस पण घरी कोणी नव्हते आणि तिने त्या दिवशी पण लंड घेतला आणि मी तिला पूर्ण दिवस फक्त पॅन्टी ब्रामध्ये ठेवले होते. आणि तेव्हा तिच्या होत होती तेव्हा तिच्या ठोकत होतो. तिला आता सरळ चालता पण येत नव्हते. मी तिची गांड पण खूप मारली होती आणि जेव्हा पण तिचे केव्हा माझे मन करत होते तेव्हा आम्ही सेक्स करत होतो. तुम्हाला अशाच कथा बघायला आवडत असेल तर ते आधी जे नवीन असलेल्या चॅनल होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो तुम्हाला कशी वाटली वर कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असलेल्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.